सुक्या बागड्याची भाजी ज्याने ज्याने खाल्ली आहे त्याला माहिती असेल की मी आज काय फील करत असेल जेव्हा ही भाजी बनवतोय. मित्रांनो, इतकी मजेदार अशी सुक्या बागड्याची भाजी बनते. फक्त एवढंच की ती थोडी खारट बनते. आज तीही बनणार नाही आहे कारण का पूर्ण आपण तिचा मीठ जो वगैरेचा आहे तो काढणार आहे आणि हिला आपण गरम पाण्यामध्ये थोडीशी भिजत ठेवणार आहे. जास्ती वेळ नाही, थोडंसं गरम पाणी करायचं आणि गरम पाण्यामध्ये एक 10 मिनटं भिजत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपल्याला एक रस्सा तयार करायचा, ग्रेव्ही तयार करायची आहे. त्यासाठी मी आता टोपशी घेतली. टोपशीमध्ये थोडंसं तेल टाकतोय. असं ठेचून घेतलेला किंवा चॉप केलेला लसूण याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तो असा परतवून घ्यायचा आहे. इथे आपल्याला ॲड करायचा आहे कापून घेतलेला कांदा. पाहिजे चॉप केलेला बोललो तर माराल तुम्ही. कापून घेतलेला कांदा याच्यामध्ये टाकायचा, तोही याच्यामध्ये परतवून घ्यायचा आहे. परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये कापून घेतलेलीच मिरची टाकायची आहे, चॉप केलेली नाही. कापून घेतलेली मिरची ॲड करून मिक्स करून घ्यायचं. इथे थोडीशी हळद टाकायचं आहे, थोडंसं टाकायचं आहे धनिया जिरा पावडर, धने जिरा पावडर. त्यानंतर याच्यामध्ये थोडा काश्मीरी मिरची पावडर आणि आगरी कोळी मसाला जो आपल्याकडे नॉर्मली असतो तो टाकल्यानंतर असं मिक्स 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 करून घ्या तेलामध्ये. आणि याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकून आपल्याला मसाला पूर्ण शिजवून घ्यायचा, एकदम प्रॉपर करून घ्यायचा आहे. इथे काय करायचं आहे, थोडंसं कापूनच घेतलेला टोमॅटोही ॲड करायचा आहे. तो ॲड केल्यानंतर कापून घेतलेले बटाटेही ॲड करायचे छोट्या छोट्या साईजमध्ये, एकदम असे छोटे छोटे साईजमध्ये. तेही मिक्स करून घ्या. आता याच्यामध्ये परत एकदा पाणी ॲड करा, जो गरम पाणी असेल तो. ते कोमट पण चालेल. पाणी ॲड केल्यानंतर पाण्यामध्ये प्रॉपर बटाटा शिजला पाहिजे, असं शिजवून घ्या. असं बाईट आला पाहिजे, प्रॉपर शिजला पाहिजे. कारण का काय, जो आपला बागडा आहे, जो सुखा बागडा आहे, तो ऑलरेडी थोडासा शिजलेला असं पटकन तो गळून जातो. तो आता ह्याच्यामध्ये ॲड करतो मी. पाण्यातून काढल्यानंतर एकदम मस्त साफ झाला आहे तो आणि त्याच्यावरचा नमकही उडून गेलेला आहे. आता याच्यामध्ये मी मीठ टाकणार नाही आहे कारण का ऑलरेडी त्यामध्ये असतं. सो असं फक्त हलक्या हाताने मिक्स करून घेते भाजीसोबत. झाकण ठेवून एक 5 मिनटं लो मिडियम फ्लेमवरती पूर्ण फ्लेवर इनहॅन्स होऊन देते, मजेदार त्याच्यामध्ये येऊन देते कारण का त्या बागड्याचा एक स्मेल मजेदार असतो. अशा प्रकारे आपला हा सुका बागड्याची भाजी तयार होते आणि इतकी मजेदार आणि इतकी टेस्टी लागते. मित्रांनो, बोलता बोलता पाणी येतं आहे. सो नक्की एकदा ट्राय करून बघा. सीझन आता संपत आला आहे पण मी स्टॉक करून ठेवला आहे. तर ही मजेदार अशी रेसिपी एकदा ट्राय करा, खा आणि जो कोणी हा बागडा खाईल ना तो माझं नाव नक्की काढेल.